नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती। आणि तुम्ही मित्रांनो बऱ्याच दिवसापासून या गाडीची वाट बघतात। ही गाडी जी आहे व्हिडिओमध्ये ती खूप खास आणि इंटरेस्टिंग आहे। आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये ही जी गाडी बघतात या गाडीची तुम्ही बरेच दिवसापासून वाट देखील बघत होतात आणि ही गाडी फायनली महाराष्ट्रामध्ये देखील आलेली आहे आणि डीलरशिप वरती देखील अवेलेबल आहे। आणि ही गाडी जी आहे पुण्यामध्ये सुद्धा अवेलेबल झाली। आणि ही जर गाडी बघितली तर ही आहे टीव्हीएस कंपनीकडून येणारी टीव्हीएस ईव्ही मॅक्स इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा। या गाडीबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। गाडीमध्ये फीचर्स कोणते दिलेले, रेंज गाडीची किती असणार आहे, गाडीची ऑन रोड किंमत किती असणार आहे पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली, त्याचबरोबर गाडीमध्ये बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली, वॉरंटी ऑफर काय आणि ऑन रोड किंमत जी आहे ती पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती असणार आहे। आणि हा जो कलर आहे ना हा महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक ऑटो रिक्षासाठी तुम्हाला टीव्हीएस ईव्ही मॅक्सचा हा कलर जो आहे तुम्हाला गाडीचा अवेलेबल असणार आहे। त्याचबरोबर या गाडीमध्ये फीचर देखील चांगले देण्यात आलेले, फर्स्ट इन सेगमेंट फीचर देखील आहे, गाडीची रेंज देखील चांगली तुम्हाला बघायला मिळते। अशी संपूर्ण माहिती जी आहे ते डिटेलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीमधून बघणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करत चला, कमेंट देखील करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो टीव्हीएस ईव्ही मॅक्स इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता। त्यासोबतच मित्रांनो ही जी गाडी आहे ना ही पुण्यामध्ये देखील अवेलेबल झालेली डीलरशिपला आहे। त्यासोबतच मित्रांनो ही गाडी आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी किंवा शूट करण्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे। रिदम टीव्हीएस शोरूम हिंजवडी आणि दापोडी या ठिकाणी दोन ठिकाणी यांचं डीलरशिप आहे, शोरूम देखील अवेलेबल आहे। तर शोरूमला ही गाडी आलेली आहे। तुम्ही या गाडीचा जर विचार करत असाल घेण्याचा किंवा टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल तर तुम्ही रिदम टीव्हीएस ऑटो शोरूम दापोडी आणि हिंजवडी शोरूमला देखील व्हिजिट करू शकता। दोन्ही शोरूमचे कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस किंवा गुगल मॅपचं लोकेशन असे संपूर्ण माहिती जी आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये बघायला मिळेल। तर नक्की तुम्ही या शोरूमला एकदा व्हिजिट करा, या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेऊन बघा आणि तुम्हाला गाडी कशी वाटत आहे ते देखील शोरूमला जाऊन बघू शकता। आणि या गाडीची ऑन रोड किंमत आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि गाडीची रेंज देखील चांगली कंपनीने दिलेली आहे। आता आपण एक एक करून या गाडीमध्ये काय काय गोष्टी देण्यात आलेल्या आहेत ते आता आपण बघूया। चला तर मग मंडळी आजचा हा टीव्हीएस ईव्ही मॅक्स इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा व्हिडिओ जो आहे तो आपण चालू देखील करूया। मंडळी आता आपण व्हिडिओला चालू करूया। तुम्ही व्हिडिओमध्ये जी गाडी बघतात या टीव्हीएस ईव्ही मॅक्स जी की इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये जी आहे ते पुण्यामध्ये देखील अवेलेबल झालेली आहे। याच गाडीबद्दल आपण संपूर्ण डिटेल माहिती आता आपण एक एक करून बघूया। सुरुवातीला मी तुम्हाला गाडीची चावी दाखवतो कशी आहे ती। अशा प्रकारे दोन चाव्या गाडीसोबत मिळतात जे की टीव्हीएस ची बॅजिंग चावीवरती देखील करण्यात आलेले आहे। आणि हा जो कलर आणि लुक जो आहे तो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये अशा प्रकारचा बघायला मिळतो। आणि फ्रंटने जर गाडी बघितली तर विंडशील्ड किंवा ग्लास एरिया जो आहे तो चांगला मोठा असा दिलेला आहे। सिंगल वायपर सोबत तुम्हाला ही गाडी जी ते बघायला मिळते। साइड व्ह्यू मिरर जे ते मोठ्या साईजचे देण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हिजिबिलिटीला जो येतो कुठलाही प्रॉब्लेम जो तुम्हाला गाडी चालवताना येत नाही। आणि टीव्हीएस किंगचं ग्राफिक जे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले जे की इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा असल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचं ग्राफिक जे ते गाडीवरती बघायला मिळतं। इथे तुम्ही नंबर प्लेट गाडीची लावू शकता, गाडी पासिंग झाल्यानंतर तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट इथे मिळणार आहे। त्यासोबत इथे टीव्हीएसची क्रोम मध्ये जे ते बॅजिंग बघायला मिळते। आणि ही जे फिनिशिंग किंवा डिझाईन जे ते गाडीच्या लुकला डिझाईनला एकदम सुंदर दिसते, त्यामुळे गाडीचा लुक जो आहे चांगला एनहान्स देखील होतो। त्याचबरोबर इकडे इंडिकेटर जर बघितले ना इथे तुम्हाला एलईडी मध्ये मिळून जातात। हेडलॅम्प जे आहेत ते फुल्ली एलईडी मध्ये या इलेक्ट्रिक ईव्ही मॅक्स मध्ये देण्यात आलेले। त्यासोबतच तुम्ही या साईडला सुद्धा बघू शकता गाडीचा जो हेडलॅम्पचा थ्रो वगैरे तो देखील चांगला आहे आणि इंडिकेटरचा सेटअप जो आहे तो दिसायला एकदम चांगला दिसतो। त्यासोबत खाली आल्यानंतर मडगार्ड किंवा फेंडर जो आहे ना तो मेटलमध्ये देण्यात आलेला आहे, चांगला मजबूत असा आहे। त्याचबरोबर फ्रंटला जर टायर बघितलं ना टायर सुद्धा चांगल्या साईजचे देण्यात आलेले। टायर साईज मी तुम्हाला एकदा सांगतो, 12 इंचचा टायर तुम्हाला मिळून जातो। 120/80 सेक्शनचा 12 इंचचा रेडियल ट्यूबलेस टायर जो आहे तो समोर देण्यात आलेला आहे। आणि ब्रेकिंग सिस्टीम जर बघितली ना या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाची ईव्ही मॅक्सची तर ड्रम ब्रेक जे ते पुढे आणि मागच्या साईडला यूज करण्यात आलेले। सस्पेन्शन जर बघितलं या ईव्ही मॅक्सचं तर ते आहे लीडिंग आर्म विथ कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन जे ते पुढे तुम्हाला बघायला मिळतं। आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला जाईल, त्यामुळे तुम्ही खराब रस्त्यांवर गावाकडे किंवा शहरामध्ये ही गाडी जी आहे ती प्रॉपरली चालू शकता। आणि ओव्हरऑल या टीव्हीएस ईव्ही मॅक्स इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। त्याचबरोबर मंडळी या ईव्ही मॅक्स इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचे जर डायमेन्शन बघितले ना गाडीची टोटल लांबी जी आहे 2780 mm इतकी, गाडीची टोटल विड्थ जी आहे 1320 mm इतकी आणि टोटल हाईट जर बघितली ना ती 1800 mm इतकी। ग्रेडेबिलिटी म्हणजे चढ चढण्याची क्षमता जी आहे ती 31% आहे। आणि गाडीचं जे टोटल कर्व वेट आहे ते 457 किलो इतका आहे। ग्राउंड क्लिअरन्स बद्दल तर बोलायचं झालं तर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 185 mm इतका आहे। आणि वॉटर वेडिंग कॅपॅसिटी जी आहे गाडीची ती आहे 500 mm इतकी। आणि एलईडी लाईट जे आहे ते स्टँडर्ड दिलेले तुम्हाला हेडलॅम्प जे आहे ते एलईडी मध्ये इथे मिळून जातात। गाडीचा साईड लुक जो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो। दोन्ही साईडला सेफ्टी डोर जे आहेत ते देण्यात आलेली। आतमध्ये बसल्यानंतर डोर लावण्याची सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने एक चांगली गोष्ट आहे।
पाठीमागे इथे जर आला ना, इथे EV Max चं ग्राफिक जे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलं. मागचा टायर जो आहे तो 12 इंचचा मिळून जातो आणि पाठीमागे जे ते ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि पाठीमागच्या साईडला सस्पेन्शन जे ते हायड्रोलिक डॅम्पर ट्रेलिंग आर्म विथ कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन जे ते पाठीमागे दिलेले. त्यासोबत गाडीचा त्या साईडचा लुक आपण बघूया. गाडीमध्ये त्या साईडला काय काय देण्यात आलेलं आहे ते. आणि इकडच्या साईडने जर बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला TVS किंग EV Max चं ग्राफिक जे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळतं. इथे सुद्धा EV Max चं ग्राफिक्स करण्यात आलेले आहे. आणि ओव्हरऑल या साईडचा लुक जो तुम्हाला अशा प्रकारे ड्रायव्हर सीट जे ते चांगलं दिलेलं आहे आणि बॅक सपोर्ट सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातो. त्यामुळे गाडी चालवताना ड्रायव्हरला कुठलाही थकवा वगैरे येत नाही. आणि बॅक सपोर्ट जो होतो, बॅक रेस्ट जो होतो या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये तुम्हाला इथे मिळून जातो. त्यासोबत मंडळी पाठीमागे जर आलं ना तुम्ही, गाडीचा लुक जो आहे तो पाठीमागचा तुम्हाला अशा प्रकारे TVS किंग इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा बघायला मिळतो. आणि इथे विंडो सुद्धा दिलेले, जे की चांगली गोष्ट आहे. पाठीमागे आल्यानंतर इथे टेल लॅम्प जे आहे ना ते LED मध्ये तुम्हाला इथे मिळून जातात. इंडिकेटर जे ते तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. TVS ची बॅजिंग तुम्हाला इथे मिळते. रिदम ऑटो TVS शोरूमचं जे ते प्लेट जे तुम्हाला इथे दिलेली आहे. आणि मागचा लुक जो आहे तो तुम्हाला या EV Max चा अशा प्रकारे बघायला मिळून जातो. इथे TVS किंगचं ग्राफिक जे ते चांगल्या प्रकारे मिळून जातं. इथे EV ची बॅजिंग जी ते करण्यात आलेली. इथे खालच्या साईडला इथे एक बंपर मिळून जातो, तो देखील चांगला मजबूत असा आहे. नंबर प्लेट लावायची असते तुम्ही इथे लावू शकता. त्यासोबत मंडळी इथे जर पाठीमागे पहिलं रिअर स्पेस जो आहे तो चांगला दिलेला आहे. स्टेपनी किंवा स्पेअर व्हील जे ते तुम्ही इथे बघू शकता. आणि हे जे स्टोरेज स्पेस आहे ना, इथे तुम्ही चार्जर वगैरे जे ते देखील ठेवू शकता. आता हे मागचं जे डोर आहे ना, तुम्हाला मी उघडून देखील दाखवतो कशा प्रकारे तुम्ही उघडू शकता. इथे गाडीची चावी तुम्हाला अशा प्रकारे लावायची आहे आणि अशा प्रकारे हे डोर जे ते इथे उघडू शकता. आणि इथे तुम्ही गाडीचं जे ते बॅटरीचं चार्जर जे ते ठेवलेलं आहे, ते इथे सुद्धा स्पेस चांगला देण्यात आलेला आहे. आणि हे जे रिअरचं सीट आहे ना ते फोल्डेबल आहे. पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की ते टंबल कसं होतं आणि फोल्ड कसं होतं. त्यामुळे या गाडीमध्ये भरपूर तुम्हाला स्पेस बऱ्याच ठिकाणी जे ते बघायला मिळून जातं. अशा प्रकारे इथे एवढा स्पेस जो ते देणार आलेले स्टेपनी किंवा स्पेअर व्हील जे तुम्हाला इथे मिळून जाते. वरच्या साईडला हे जे रूफ दिलेलं आहे ना या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचं, ते देखील चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि क्वालिटी वाईज बघितलं ना, या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये फिट अँड फिनिश किंवा क्वालिटी जी येते चांगल्या क्वालिटी ऑफ मटेरियल जे ते चांगलं यूज करण्यात आलेले. खाली इथे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं ना, इथे मोटर तुम्हाला बघायला मिळेल खालच्या साईडला. आणि ही जी मोटर आहे ना, ही परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर देण्यात आली, जी की PMSM मोटर आपण म्हणतो. आणि या मोटरची मॅक्झिमम पॉवर जी आहे ती 11 किलोवॅट आहे. आणि मॅक्झिमम टॉर्क जो आहे तो 40 न्यूटन मीटर इतका ही मोटर जी आहे ती जनरेट करते. आणि गाडीमध्ये तुम्हाला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम देखील देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे या साईडने आल्यानंतर तुम्हाला EV Max ग्राफिक जे ते चांगल्या प्रकारे इथे करण्यात आलेलं आहे गाडीवरती. ते दिसायला गाडीच्या लुक्सला एकदम चांगलं दिसतं आणि एक सुंदर डिझाईन जे ते तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्याचबरोबर हे जे सेफ्टी डोअर आहे ते तुम्ही अशा प्रकारे उघडू शकता. आणि आतमध्ये जो लेग स्पेस जो येतो कम्फर्टेबल, तुम्ही 3 व्यक्ती जे ते आरामात बसून राईड जे ते करू शकता. आणि लेग स्पेस चांगला या गाडीमध्ये इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये TVS कंपनीने दिलेले आहे. आणि सीटची क्वालिटी किंवा सीट कम्फर्ट किंवा कुशनिंग वगैरे जर बघितले ना, ती देखील चांगली. सीटचं मटेरियल जे ते चांगल्या क्वालिटीचे यूज करण्यात आलेले. आणि इथे ग्रॅब हँडल टाईप जे ते तुम्हाला दोन्ही साईडला म्हणून जातात, जे की बसल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे धरू देखील शकता. आणि ओव्हरऑल मागचा व्ह्यू जो तुम्हाला अशा प्रकारे मिळतो. आणि लेग स्पेस जो तो भरपूर चांगला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जे ते ही सीट मागचं रिअरचं जे तुम्ही फोल्ड देखील करू शकता. मागे स्पेस जर बघितला ना, मी तुम्हाला पाठीमागे दाखवतो. इथे तुम्हाला एवढा स्पेस जो तो गाडीमध्ये इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये इथे मिळून जातो. तुमचं लगेज किंवा सामान वगैरे जे ते देखील ठेवू शकता. आणि स्पेस जो तुम्हाला इथे रिअर सीटला एवढा मिळतो. त्याचबरोबर मंडळी ओव्हरऑल TVS EV Max चा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. आणि या गाडीमध्ये जर बॅटरी बघितली ना, बॅटरी सुद्धा चांगली यूज करण्यात आलेली. बॅटरीचं स्पेसिफिकेशन बघितलं EV Max इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये 51.2 वोल्ट 9.2 किलोवॅटची लिथियम फेरोफॉस्फेट केमिस्ट्रीवाली बॅटरी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे LFP बॅटरी केमिस्ट्री जी आहे ती तुम्हाला या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये बघायला मिळते. आणि LFP बॅटरीची लाईफ जी आहे ती एकदम चांगली असते, तुम्हाला देखील माहिती असेल. त्याचबरोबर या गाडीमध्ये ही जी बॅटरी येते ना, या बॅटरीला जर चार्ज करण्यासाठी जर टायमिंग बघितला तर 0 ते 100% बॅटरी चार्ज होण्यासाठी 3 तास 30 मिनिटं इतका वेळ लागतो. आणि 0 ते 80% बॅटरी चार्ज होण्यासाठी 2 तास 15 मिनिटं इतका वेळ जो येतो गाडीची बॅटरी चार्ज होण्यासाठी लागते. आणि गाडीमध्ये तुम्हाला ऑफबोर्ड चार्जर तुम्हाला मिळून जातात. ते चार्जर देखील मी तुम्हाला आता दाखवतो. मित्रांनो, चार्जर जे ते ऑफबोर्ड 3 किलोवॅटचं विथ थेफ्ट प्रोटेक्शन सोबत मिळून जातं. आणि इथे तुम्ही बघू शकता. आणि इथे ही जी 3 पिन आहे ती तुम्हाला चार्जिंग सॉकेट जे ते बोर्ड जे येतं तिथे लावायचे आहे. आणि इथे जर बघितलं तर तुम्हाला टेस्ट तुम्ही बघू शकता. चार्जिंग लावताना काय फॉल्ट आहे का ते इथे तुम्हाला इंडिकेशन होतं. आणि ग्रीन असेल तर इथे लाईट देखील लागतो. आणि अशा प्रकारे चार्जर जे ते तुम्हाला इथे बघायला मिळून जातं. आणि ही जी पिन आहे ती तुम्हाला इथे लावायची आहे या ठिकाणी. मी तुम्हाला तिकडनं ते उघडून देखील दाखवतो. उघडायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही इथे उघडू शकता. इथे गाडीची चावी लावून अशा प्रकारे इथे उघडून
इथे उघडून ती पिन जी येते इथे लावू शकता आणि गाडीची बॅटरी जी येते चार्ज देखील करू शकता। आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही गाडीची बॅटरी जी येते कशा प्रकारे चार्ज करू शकता। पुढे आता इंटेरियर बघूया, आतमधलं डॅशबोर्ड वगैरे या इलेक्ट्रिक ईव्ही मॅक्स ऑटो रिक्षाचा कसा दिलेला आहे। समोरचं जे ड्रायव्हर सीट आहे ना ते कम्फर्टेबल आहे, ड्रायव्हरला थकवा वगैरे जाणवत नाही आणि सीटची क्वालिटी किंवा कुशनिंग वगैरे जर बघितलं तर ते देखील चांगले बॅक सपोर्ट बॅक रेस्ट जे येते तुम्हाला ड्रायव्हरसाठी इथे मिळून जातो। वरती इथे केबिन लाईट देखील देण्यात आलेला आहे आणि समोरचा व्ह्यू जो तो तुम्हाला विजिबिलिटी जे ते अशा प्रकारे बघायला मिळते। हँडब्रेक जो तो तुम्हाला गाडीमध्ये इथे मिळून जातो। इथे गाडीची चावी जी येते तुम्हाला लावायची आहे, ब्रेक पेडल जो येतो इथे देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मंडळी या गाडीची बॅटरी जी येते 9.2 किलोवॅटची LFP केमिस्ट्री बॅटरी जी येते तुम्हाला ड्रायव्हर सीट खाली इथे मिळून जाते आणि गाडीची रेंज देखील पुढे आपण बघणार आहोत किती आहे इथे। इथे तुम्हाला लॉकेबल ग्लोबक्स मिळून जातो, तो देखील तुम्हाला मी उघडून दाखवतो। प्रकारे मित्रांनो इथे लॉकेबल 2 ग्लोबक्स दिले, इथे एक मिळून जातो आणि या साईडला इथे 2 लॉकेबल ग्लोबक्स जे ते तुम्हाला इथे मिळून जातात। तिथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट किंवा वॉलेट वगैरे जे ते देखील ठेवू शकता। सो मंडळी आता आपण आतमध्ये बसून काय काय गोष्टी डॅशबोर्ड वरती दिलेल्या आहेत ते देखील चेक करूया। इथे आतमध्ये बसल्यानंतर कम्फर्ट जो बघितला किंवा व्ह्यू जो बघितला ना तो देखील चांगला आहे। इथे तुम्हाला स्पीकर लावण्यासाठी किंवा स्पीकर बसवण्यासाठी जागा जी आहे ते दोन्ही साईडला इथे देण्यात आलेली आहे। समोर इथे तुम्हाला जे इथे तुम्ही मूर्ती वगैरे देखील ठेवू शकता। USB चार्जिंग पोर्ट जो तुम्हाला इथे मिळून जातो, इथे तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज देखील करू शकता। हॅझार्ड लॅम्पचं स्विच जे इथे मिळून जातं, जे की 4 इंडिकेटर जे ते ब्लिंक करतात। स्विचेस आणि कंट्रोल बद्दल जर बोलायचं झालं इथे तुम्हाला 3 मोड मिळतात। फॉरवर्ड इथे मोडचं स्विच आहे आणि रिव्हर्स म्हणजे फॉरवर्ड म्हणजे तुम्ही गाडी पुढे चालू शकता, रिव्हर्स घ्यायची असेल तर रिव्हर्सचा मोड रिव्हर्सचं स्विच जे ते प्रेस करू शकता। मोड मध्ये काय काय फीचर दिलेले ते आपण पुढे डिस्प्लेवरती बघूया। स्पीडोमीटर देखील डिजिटल देण्यात आलेलं आहे। लेफ्ट अँड राईटचे कंट्रोल जे तुम्हाला इथे मिळून जातात। हेडलॅम्प ऑन ऑफचे कंट्रोल जे ते हेडलाईट चालू करायचं असेल तुम्ही इथनं करू शकता, अप्पर डिपर द्यायचं असेल तुम्ही इथनं देऊ शकता। जर क्वालिटी किंवा फिट अँड फिनिश बघितली ना ती देखील चांगली आहे इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाची आणि डॅशबोर्डचा हा कलर देखील चांगला आहे। समोरचे व्ह्यू जो आहे तो व्हिजिबिलिटी जे तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते। इथे एक केबिन लाईट देण्यात आलेला आहे ड्रायव्हरसाठी, तो तुम्ही ऑन ऑफ देखील करू शकता किंवा रात्रीच्या वेळेस या केबिन लाईटची चांगली मदत देखील होती। वरचं रूप जे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं। त्यानंतर स्पीडोमीटरचं बघितलं ना या TVS EV Max इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा तो फुल्ली डिजिटल बघायला मिळतो आणि यावरती बरेचसे फीचर देण्यात आलेले। इथे TVS ची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळते। मी एकदा चालू करून दाखवतो। चालू केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे इथे चालू करू शकता आणि स्पीडोमीटर जो आहे तुम्हाला फुल्ली डिजिटल मिळून जातो। वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला या साईडला मिळून जातात। TVS कंपनीचा जो लोगो आहे त्याची बॅजिंग जे इथे करण्यात आलेली। स्मार्ट कनेक्टचे फीचर जे ते तुम्हाला फर्स्ट इन सेगमेंट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळून जाते। भारतातली पहिली ही इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आहे जी की ब्लूटूथ कनेक्ट स्मार्ट कनेक्ट फीचर सोबत येते आणि या स्पीडोमीटर वरती बरेचसे फीचर देण्यात आलेले। इथे ट्रिप बी तुम्ही बघू शकता। डिस्टन्स EMT म्हणजे किती बॅटरी जर तुमची 100% चार्ज असेल तर किती किलोमीटर पर्यंत तुम्ही जाऊ शकता। रेंज देखील इथे बघू शकता। आता गाडी जी आहे ती न्यूट्रल मध्ये आहे। इथे डिजिटल स्पीड बघू शकता। ओडोमीटर म्हणजे गाडीचं किलोमीटर किती झाले ते तुम्हाला इथे बघायला मिळतं। ॲव्हरेज स्पीड काय होती या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाची ती बघू शकता। इथे बॅटरी पर्सेंटेज म्हणजे गाडीची बॅटरी जी आहे आता 61% चार्ज आहे आणि इथे आयडियल मोड मध्ये आहे। त्यासोबत हा जो स्पीडोमीटर आहे तो मला पर्सनली खूप चांगला वाटतो आणि या TVS EV Max मध्ये डिजिटल स्पीडोमीटर सोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर देण्यात आलेले। टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन जे ते देखील तुम्ही यूज करू शकता। स्मार्ट कनेक्ट फीचर जे ते भरपूर या डिस्प्लेवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि मोबाईलमध्ये तुम्ही TVSचा ॲप कनेक्ट करून फीचर जे ते बरेचसे फीचर जे ते ॲक्सेस करू शकता। आणि या स्मार्ट कनेक्ट फीचरमध्ये जर बघितलं ना मित्रांनो त्यामध्ये ब्लूटूथ कनेक्ट सोबत व्हेकल स्टॅटसची राईड हिस्ट्री म्हणजे तुम्ही गाडी कुठे कुठे गेलात आणि राईड हिस्ट्री जी आहे ते देखील बघू शकता। गाडीसोबत जे वॉर्निंग अलर्ट येतात ते देखील तुम्ही बघू शकता। नॅव्हिगेशन आणि बरेचसे अजून फीचर जे ते तुम्हाला या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा सोबत स्मार्ट कनेक्ट सोबत मिळून जातात। आता इथे आयडियल मोड मध्ये गाडीची बॅटरी जी ती 61%। इथे तुम्हाला फॉरवर्ड म्हणजे गाडी तुम्हाला पुढे चालवायची असेल तर फॉरवर्ड मोड प्रेस करू शकता। फॉरवर्ड मोड जर प्रेस केलं तर इथे ड्राईव्ह मोड जो आहे ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि रिव्हर्स मोड जो आहे तो जर ऍक्टिव्हेट करायचा असेल तर आरचं स्विच जे ते प्रेस करायचं। इथे रिव्हर्स मोड ऍक्टिव्हेट होईल आणि गाडी जे तुम्ही रिव्हर्स देखील घेऊ शकता आणि असा बीप बीप साऊंड जो तुम्हाला बघायला मिळून जातं। सो मित्रांनो हे जे मोडचं स्विच देण्यात आलेलं आहे ना ते एक इंटरेस्टिंग आहे। इथे जो मोडचं स्विच तुम्ही जर प्रेस केलं तर इथे तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता आता गाडी जी येते इको मोड मध्ये आहे। आता मी परत एकदा जर प्रेस केलं ना तर सिटी मोड त्यानंतर पॉवर मोड असे गाडीमध्ये 3 रायडिंग मोड्स मिळून जातात, इको, सिटी आणि पॉवर। आणि गाडीची टॉप स्पीड जी आहे ते 60 km/h इतकी आहे। 60 km/h इतकी गाडीची टॉप स्पीड तुम्हाला या TVS EV Max इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाची बघायला मिळते। गाडीमध्ये हे जे स्पीडोमीटर मला पर्सनली खूप चांगला आवडलेला आहे आणि डिजिटल स्पीडोमीटर आणि स्मार्ट कनेक्ट सोबत येतं त्यामुळे गाडी चालवताना त्यामुळे रिक्षा चालवताना हे फीचर जे आहेत ते ड्रायव्हरला खूप कामी येतात आणि खूप चांगली मदत जी आहे ते या फीचरमुळे गाडी चालवताना रिक्षा ड्रायव्हरला खूप
होते. तर मंडळी हे होतं TVS EV Max इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा बद्दल माहिती आणि फीचर जे ते तुम्हाला गाडीमध्ये एवढे देण्यात आलेले. त्याचबरोबर जर ओव्हरऑल फीचर बघितले या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये तर फर्स्ट इन इंडिया ब्लूटूथ कनेक्ट स्मार्ट कनेक्ट फीचर तुम्हाला मिळून जातात. आणि या गाडीची जर स्पीड बघितली ना ती 60 km/h इतकी टॉप स्पीड आहे. आणि 0 ते 30 ची स्पीड अचीव करण्यासाठी या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाला 3.7 सेकंद इतका वेळ लागतो. त्याचबरोबर ड्रायव्हिंग मोड जे इको सिटी आणि पॉवर मोड तुम्हाला मिळून जातो. USB चार्जिंग पोर्ट देण्यात आले. फोल्डेबल टंबल सीट जे ते पाठीमागचं रिअरचं मिळून जातं. हिल होल्ड असिस्ट फीचर आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर मिळून जातात. व्हेकल सेटिंग, राईड हिस्ट्री, अलर्ट, नॅव्हिगेशन असे बरेचसे फीचर जे ते तुम्हाला स्मार्ट कनेक्ट सोबत या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये मिळून जातात. त्यासोबत मंडळी या गाडीची जर टॉप स्पीड बघितली तर प्रत्येक मोडमध्ये इको मोडमध्ये 40 km/h इतकी गाडीची टॉप स्पीड आहे. सिटी मोडमध्ये तुम्हाला 50 km/h इतकी टॉप स्पीड मिळते. आणि पॉवर मोडमध्ये 60 km/h इतकी टॉप स्पीड जी आहे ते गाडीसोबत मिळून जाते. त्याचबरोबर मंडळी या गाडीवरती जर वॉरंटी बघितली तर कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉरंटी 6 वर्ष किंवा 1,50,000 किलोमीटर इतकी आहे. त्यासोबतच मित्रांनो या गाडीची रेंज जी आहे तुम्हाला देखील उत्सुकता असेल की या गाडीची रेंज किती असणार आहे. आणि या TVS EV Max इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाची जर रेंज बघितली तर सर्टिफाईड रेंज 179 किलोमीटरची आहे, जी की बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर. त्यासोबत मित्रांनो एवढी जी रेंज आहे ती कंपनीने सर्टिफाईड 179 किलोमीटरची सांगितली गाडीची बॅटरी जी आहे ती फुल चार्ज असल्यानंतर. आणि वॉरंटी देखील चांगली, गाडीची रेंज देखील चांगली कंपनीने दिलेली आहे या गाडीसोबत EV Max सोबत. आणि फीचर वाईज जर बघितलं तर फीचर देखील स्मार्ट कनेक्ट सोबत तुम्हाला मिळून जाते. त्यामुळे फीचर सुद्धा गाडीमध्ये चांगले दिलेले आहेत. गाडीची ऑन रोड किंमत जी आहे ती आता आपण बघूया पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे ते. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघितली TVS EV Max इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाबद्दल. मी संपूर्ण माहिती जे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. गाडीची रेंज जी आहे ना ती देखील चांगली आहे आणि फीचर सुद्धा जे आहे ते तुम्हाला फर्स्ट इन सेगमेंट या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये तुम्हाला बघायला मिळतात, जे की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन आणि स्मार्ट कनेक्ट फीचर जे आहेत ते गाडीमध्ये दिलेले. त्यासोबत मंडळी या गाडीची जर ऑन रोड किंमत बघितली ना पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ऑन रोड किंमत 3,24,500 रुपये इतकी आहे. आणि ही जी किंमत मी व्हिडिओमध्ये सांगितली ती जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू शकते किंवा तुमच्या शहरामध्ये वेगळी देखील असू शकते. जर तुम्हाला या गाडीची किंमत जी आहे ती तुमच्या शहरामधली घ्यायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल तुम्ही तुमच्या जवळच्या TVS शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता. त्यासोबत ही गाडी जर तुम्हाला पुण्यामधनं घ्यायची असेल किंवा पिंपरी चिंचवडमधनं घ्यायची असेल तर तुम्ही रिदम TVS शोरूम हिंजवडी किंवा दापोडी या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता. शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल. तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा, गाडी बघा, गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या. त्यानंतर तुम्ही ही गाडी घेण्याचा जो आहे तो विचार करू शकता. आणि गाडीमध्ये फीचर वाईज बघितलं तर खूप चांगले फीचर गाडीमध्ये दिलेले, रेंज देखील चांगली आहे. त्याचबरोबर या गाडीचा लुक जो आहे तो देखील चांगला दिलेला आहे. आणि हा कलर जो आहे तो महाराष्ट्रामध्ये जे इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आहे ना त्याप्रमाणे ही गाडी जी आहे ते कंपनीने लॉन्च केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील ही TVS EV Max गाडी जी आहे ती इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा तुम्हाला बघायला मिळून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जो आहे तो TVS EV Max इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा. हा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो हा पहिला व्हिडिओ आहे मराठीमध्ये जो की या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा तुम्हाला कुठल्याही युट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये बघायला मिळणार. तो फक्त आपल्या चॅनलवर तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघितला. त्यामुळे एक लाईक नक्की करा. कमेंट देखील करून सांगा व्हिडिओ कसा वाटत होता तो. कमेंट देखील करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि हा जो व्हिडिओ इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा TVS EV Maxचा तो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर देखील करू शकता. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.